नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रेयम जोशी. महापालिकांचे 16 तारखेला जे निकाल बाहेर येणार आहेत त्यावर जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच पद्धतीनं निकाल बाहेर येतील, तेच नेमकं घडेल. मित्रांनो, माझी नेहमीची आवडती म्हण, बेश्रमाच्या ढुंगणावर झाड उगवलं तर तो म्हणतो सावली झाली. आपल्या या राज्यातले हिंदू मतदारांना ही म्हण तंतोतंत लागू पडते. 16 तारखेला हिंदू मतदार नेहमीप्रमाणे मतदानाला न जाता सकाळपासून कुठेतरी सहलीला बाहेर पडतील, एन्जॉयमेंट करतील आणि रात्री उशिरा घरी परततील. जेव्हा केव्हा तुमचा अमुक एखादा शेजारी हे करताना दिसेल, तुमच्या ते कानावर पडणार असेल, पडलेलं असेल, तर त्याची जाऊन कान उघडणी करण्याचं काम तुमचं आहे. आपल्या या राज्यातला हिंदू मतदार कोणाला मतदान करतो याचं महत्त्व नाही, पण हिंदू मतदार जर मतदानासाठी बाहेर पडला नाही तर मुसलमानांचा फार मोठा फायदा, नगरपालिका निवडणुकांपेक्षा देखील अधिक फायदा नक्की होणार आहे आणि ज्याची झळ तुम्हाला पुढले 5 वर्ष बसू शकते. आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पोटातला. त्यांना 3 ते 4 महानगरपालिकांविषयी अजूनही शंका आहे. विशेषतः भिवंडी, त्यानंतर अमरावती, त्यानंतर जालना आणि संभाजीनगर या 4 महापालिका निवडणुकांविषयी, तिथल्या त्या एकंदर विजयाविषयी अद्याप फडणवीस साशंक आहेत. त्यांना तिथल्या विजयाची थोडीशी शंका आहे. पण तेथे नेमकं काय घडणार आहे ते देखील मी येथे तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची सूचना, ती विशेषतः राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना. जर विधानसभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दारोदार फिरले नसते, घरोघरी गेले नसते, दिवसरात्र मेहनत करून त्यांनी प्रचार गाजवला नसता, मतदानासाठी बाहेर पडा हे आवाहन केलं नसतं, तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला आजचं हे यश नक्कीच बघणं शक्य झालं नसतं. या राज्यातल्या महायुतीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे मोठे उपकार आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा या महायुतीवर उपकार करण्याची वेळ आलेली आहे. पण का कोण जाणे, ज्या पद्धतीनं त्या विधानसभेला ते फार पूर्वीपासून आधीपासून तयारीला लागले होते, ती तयारी अजूनही त्यांची दिसत नाही. कदाचित त्यांची नाराजी, कदाचित त्यांच्या जवळच्या मंडळींना न मिळालेली उमेदवारी, त्यातून ती नाराजी ओढवलेली असेल, जी लोकसभेला पण दिसली होती. नड्डांनी आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही हे विधान केलं होतं आणि त्यातून आपल्या या राज्यामध्ये किंवा देशामध्ये बऱ्यापैकी मतदान कमी झालं होतं. त्याच पद्धतीची नाराजी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची दिसते आहे आणि त्यासाठी त्यांचे जे मोहन भागवत पद्धतीचे टॉपचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी पुन्हा एकदा स्वयंसेवकांना, स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आव्हान करण्याची गरज आहे. कामाला लागा असे आदेश देण्याची मनापासून आवश्यकता आहे. अन्यथा फार मोठा फटका भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला बसू शकतो. भिवंडीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री याचसाठी साशंक आहेत. वास्तविक तेथे आजही भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे या दोघांचा बोलबाला आहे. त्यांच्या उमेदवारांना डिमांड आहे.
त्यांचे उमेदवार अगदी सहज निवडून येतील. भिवंडी महापालिका यावेळी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला ताब्यात घेणं फारसं कठीण नाही. पण जर हिंदू मतदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले नाहीत तर ही महापालिका 100% मुसलमानांच्या ताब्यात जाणार आहे. हिंदूंना जर थोडीशी लाज असेल, त्यांना आपल्या हिंदुत्वाविषयी अभिमान असेल तर त्यांनी ही चूक करण्याची गरज नाही. तेच नेमकं संभाजीनगर, जालना आणि अमरावतीमध्ये आहे. आता बंडोबा बऱ्यापैकी थंडोबा झालेल्या आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी त्यांची समजूत घातली आहे, त्यांना विश्वासात घेतला आहे, त्यांना काही वचनं देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता फारशी बंडखोरी राज्यात विशेषतः भारतीय जनता पक्षामध्ये उरलेली नाही, ज्याची भीती त्यांना मोठ्या प्रमाणावर होती. पण अमरावती, संभाजीनगर, जालना, भिवंडी किंवा अन्य महापालिका निवडणुकांमध्ये जर हिंदूंना मतदानासाठी बाहेर काढायचं असेल तर आतापासून, आजपासून, या क्षणापासून स्वयंसेवकांना पुन्हा एकदा खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यांना आपल्या स्थानिक मतदारांना मतदान करण्यासाठी विनंती करावी लागणार आहे. मित्रांनो, जर हे घडलं, जर हिंदू मतदार बाहेर पडले तर भिवंडी, त्यानंतर जालना, संभाजीनगर आणि अमरावती या चारही ठिकाणी जी आज भीती मुख्यमंत्र्यांच्या पोटात आहे ती 100% उरणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की फडणवीसांनी कुठेतरी माझ्या एका मित्राशी बोलताना सांगितलं की का कोण जाणे, जालना माझ्या ताब्यात येणार नाही असं मला वाटतं आहे. पण त्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आलेला नाही. जालना महापालिकेची परिस्थिती अशी आहे की तिथे कदाचित भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत ते थोडे कमी निवडून येतील, पण त्यांच्यापेक्षा अधिक संख्या काँग्रेस किंवा इतर कुठल्याही पक्षाची नसेल. कारण तिथे काँग्रेस अगदीच या दिवसात कमकुवत आहे आणि उद्धव, शरद पवार यांचा फारसा जोर नाही. भारतीय जनता पक्षापेक्षा जालन्यामध्ये त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अधिक निवडून येतील आणि ती भीती त्यांनी व्यक्त केली की भारतीय जनता पक्षाचा तिथे वर्चस्व असेल. पण याचा अर्थ असा नाही की जालन्यामध्ये महायुती निवडून येणार नाही. जालन्यामध्ये भाजपा आणि महायुती 100% निवडून येणार आहे. फक्त शिंदे यांचे उमेदवार कम्पेअर टू BJP अधिक निवडून येतील आणि 3 नंबरवर नक्कीच एक 5-6 उमेदवार अजितदादांचे देखील निवडून येतील. तेथे नक्कीच महायुतीची सत्ता असेल. कारण जालना शहरातले 3 बलाढ्य नेते ज्यांची त्या जालना शहरावर मोठी पकड आहे ते तिघेही नेते महायुतीकडे आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे सिनियर मोस्ट आणि त्याच परिसरातला एक अतिशय लोकप्रिय, लोकमान्य आणि धडाडीचा नेता आमदार कैलाश गोरंट्याल, हे दोघं एकत्र आहेत. तिकडे शिंदे गटाचं नेतृत्व अर्जुन खोतकर करत आहेत, ते देखील पॉवरफुल आहेत. त्यामुळे जालन्यामध्ये पराभूत होऊ या पद्धतीची कुठे अफवा पसरवण्यात येते आहे त्याला अजिबात अर्थ नाही. आणि आपल्या या राज्यातली काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. मित्रांनो, पैशांशिवाय काहीही शक्य नसतं. निवडणुका लढवणे तर दूरपर्यंत अशक्य असतं. आणि काँग्रेसचे अनेक नेते असे आहेत ज्यांनी काँग्रेसच्या भरोश्यावर खूप पैसे मिळवले आहेत, गर्भश्रीमंत झाले आहेत, मोठे श्रीमंत आले आहेत. पण त्यांच्याकडे पैशाची याचना केली की ते सरळ खिसे उपडे करतात.
आणि मार्ग बदलून चालायला लागतात. त्यामुळे पैसे खर्च करण्यासाठी विशेषतः काँग्रेसच्या उमेदवारांकडे मोठी वानवा आहे. त्यामुळे काँग्रेस आपल्या या राज्यातली कमकुवत आहे. पण अनेकांना धक्का देणारे मुसलमान मतदार आणि उमेदवार ते मात्र निवडणुकीनंतर निकालानंतर कोणाकडे झुकतील, कारण ते मोठ्या प्रमाणात निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा तेच की जर हिंदू मतदार बाहेर पडले नाहीत तर, आणि मुसलमान उमेदवार जर मोठ्या प्रमाणावर निवडून आले तर ते कधीही भारतीय जनता पक्षाचे होणार नाहीत असं मला वाटतं. अपवाद MIM. त्यामुळे संघ स्वयंसेवकांची नक्कीच जबाबदारी वाढलेली आहे. नाशिकमधली बंडखोरी शमविण्यामध्ये, कारण आपल्या या राज्यामध्ये सर्वाधिक बंडखोरी अर्थातच नाशिकमध्ये होती. म्हणजे त्या नाशिकमध्ये त्या बडगुजर गटाचेच भारतीय जनता पक्षात आलेल्या सुधाकर बडगुजर गटाचेच 2 उमेदवार आपापसात भिडले आणि एकमेकांना मारायला उठले. त्यापैकी एक देवानंद बिरारी आणि दुसरे जे सध्या उभे आहेत ते गृहस्थ, यांची एकमेकांमध्ये, म्हणजे त्या गृहस्थांचं नाव आहे शिरसाट. तर या दोघांमध्ये मारामारी झाली होती. परंतु आता बऱ्यापैकी सारं काही शमलेलं आहे आणि त्यातून कुठली अडचण येईल असं वाटत नाही. भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत नाशिक शहरामध्ये जी शंका सुरुवातीला वाटत होती की अगदीच कमी उमेदवार निवडून येतील, ते वातावरण आता राहिलेलं नाही. 100% नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची सत्ता येईल, हे तुम्ही आजच लिहून ठेवा. माझं हे वाक्य अधोरेखित करा. दुसरा प्रश्न नव्या मुंबईचा. नव्या मुंबईमध्ये यावेळी पुन्हा एकदा गणेश नाईकांना, दुसऱ्या तिसऱ्या कोणालाही नव्हे, पण त्यांना आपल्याच माणसांना आपली ताकद दाखवून द्यायची आहे. आणि त्यापैकी त्यांच्याच पक्षाच्या, त्यांच्याच भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे आणि अर्थातच त्यांचे परंपरागत दुसरे शत्रू एकनाथ शिंदे. दुर्दैवानं शिंदे आणि मंदा म्हात्रे दोघेही महायुतीचे, परंतु त्या तिघांचं आपापसात कधीही एकमेकांशी पटलं नाही, जमलं नाही. बिळ्या भोपळ्याचं सूत होतं. पण तरीही यावेळी नव्या मुंबईतल्या महापालिका निवडणुकांची सारी सूत्रं नाईकांनी आपल्याकडे ठेवली आहेत आणि मोठ्या खुबीनं ते नवी मुंबई महापालिका निवडणूक लढवत आहेत. कारण यावेळचा पराभव त्यांना परवडणारा नसेल. भारतीय जनता पक्षाच्या ज्या वरच्या नेतृत्व आहे त्यांच्या नजरेतून ते पडतील आणि गणेश नाईक हे नव्या मुंबईतले कच्चं लिंबू आहे अशी त्यांची बदनामी केल्या जाईल. मंदा म्हात्रे नेमकं त्यावर नजर ठेवून आहेत. पण तरीही ते घडणार नाही. यावेळी पुन्हा एकदा गणेश नाईकांना पूर्वीचे वैभवाचे दिवस प्राप्त होतील आणि गणेश नाईक, महायुती, मंदा म्हात्रे सारे एक हाती तेथे सत्ता खेचून आणतील. तेवढंच मित्रांनो. नमस्कार.